हाय, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. हा सॅटर्डेची इव्हिनिंग आहे. तर सॅटर्डेला बोर झालो होतो थोडं, तर मग वर फिरायला गेलो होतो. पौरो आणि मी थोडे राऊंड मारले. तर मग पौरोही बोलते की चल बाहेर जाऊ काहीतरी खायला. मी म्हटलं बाहेर कशाला, चल घरीच खाली जाऊन मी पावभाजीच बनवते. मग काय बटर नव्हतं तर पहिले बटर काढलं आणि मग म्हटलं चला घरच्याच बटरमध्ये पावभाजी बनव. मस्त छान बटर काढलं आणि मटर सोलायला घेतली. मटर सोलले, बटाटे लावले कुकरमध्ये. फ्लावरचा एक गठ्ठा घेतला आणि तो पण कुकरला लावला आणि 7-8 टोमॅटो कुकरमध्ये लावले आणि त्यांना एक शिट्टी होऊ दिली. मग काय दुसऱ्या कढईमध्ये म्हटलं पटकन झाली पाहिजे म्हणून चॉपरनीच सगळं बारीक करू. मग 5-6 कांदे घेतले आणि 5-6 कांदे चॉपरमधून चॉप करून एका कढईमध्ये तेल घेऊन त्यामध्ये कांदा होऊ दिला. त्यामध्येच टोमॅटो टाकले, शिमला मिरच टाकली चॉपरमधूनच चॉप करून. शिमला मिरच उकडायची नाही, उकडली तर त्याचा चांगला वास येत नाही. ते तेलामध्ये छान भाजीसारखी होऊ द्यायची आणि शिमला मिरच उकडून टाकायचीच नाही पावभाजीमध्ये. मी कधीच नाही टाकत उकडलेली शिमला मिरचचा वास येते. कांदा पहिले तेल टाकायचं, जिरे टाकायचं, बटर टाकायचं, त्यामध्येच कांदा होऊ द्यायचा छान. मग शिमला मिरच टाकायची चॉप करून. मग कच्चा टोमॅटो म्हणजे उकडलेला नाही, कच्चा टोमॅटो 3-4 ते चॉप करून टाकायचे. मग त्यामध्ये मटर टाकायचे आणि हे चारचं चांगलं मऊ शिजू द्यायचं. चांगलं शिजल्यानंतर मग त्यामध्ये आलं लसूण पेस्ट पण टाकायची. 2-3 चमचे तिखट हळद, पावभाजी 4-5 चमचे पावभाजी मसाला आणि मीठ टाकायचं. हे छान झाल्यानंतर मग चॉप केलेली जे फ्लॉवर आपण उकडलेलं असते ना, ते फ्लॉवर टाकायचं स्मॅश करून. आणि ते टोमॅटो पण मी चॉपरमधून त्याचे साल काढले टोमॅटोचे. त्या फ्लॉवरमध्ये जे टोमॅटो उकडायला ठेवले होते त्यामधले टोमॅटोचे साल काढले आणि ते पण चॉपरमधून चॉप करून त्याच मिश्रणामध्ये टाकलं आणि ते छान शिजू द्यायची. पावभाजी शिजण्यावरच आहे. पावभाजी चांगली शिजली तरच छान लागते, नाहीतर मग ते चांगली नाही लागत, बटाट्याची भाजीसारखी लागते. आणि त्यामध्ये मग हे छान शिजू द्यायचं आणि त्यामध्ये परत मग साल काढून बटाटे स्मॅश करायचे आणि ते पण टाकायचे आणि हे छान यामध्ये पाणी टाकून शिजू द्यायचं. रट शिजू द्यायचं छान. थोडं विकतचं बटर होतं ते पण टाकून दिलं त्यामध्ये आणि हे सर्व मिक्स केलं. आणि त्याच्यानंतर त्यामध्ये एक बीट चांगलं किसून बारीक आणि ते टाका आणि वरून सुका पावभाजीचा मसाला टाकायचा 3-4 चमचे. पावभाजी ही खायला मस्त लागते, पण मेहनत खूप असते. किती पण इझी करायला गेलो तरी मेहनत असतेच. बीट टाकलं आणि बीट टाकून मग गरम पाणी टाकलं त्यामध्ये आणि छान शिजू दिली. अशी गरम पाणी टाकल्यानंतर चांगले 20-25 मिनिट चांगली शिजू द्यायची तेल सुटेपर्यंत. पण कशाचं काय, पावभाजीचा वास सगळ्या घरभर झाला आणि मुलांना भूक लागली. मग काय त्यातली थोडी पावभाजी काढून मला दुसऱ्या छोट्या कढईमध्ये परत ही एवढी पावभाजी शिजणार नव्हती ना, तर मग परत दुसऱ्या छोट्या कढईमध्ये थोडं तेल घेतलं आणि त्यामध्ये ती पावभाजी टाकली थोडी आणि ती शिजू दिली चांगली. बघा छान तेल सुटेपर्यंत. एवढी शिजली नसती ना, बघा छान झाली ना. असं छान तेल सुटेपर्यंत शिजू द्यायची. बीट टाकल्याने खूप सुंदर कलर येतो बघा. मुलं पावभाजीवर बटर घेत नाहीत, मग त्यामध्येच थोडं घरचं बटर टाकलं आणि मग त्यांना समजत पण नाही. मग मस्त मिक्स केलं आणि सर्व केली.